ह्या भ्रष्टाचारामध्ये समीर भुजबळचा सहभाग आहे हे मी आवर्जून सांगतो। मी आपल्याला सांगतो की हे जे 4,000 कोटीचं टेंडर आहे हे पूर्वी 3 वर्षाचंच राहायचं, गेली 20 वर्षापासून 3 वर्षाचंच होतं। यावेळेस हे 5 वर्षाचं टेंडर केलेलं आहे आणि गेली 20 वर्षापासून तेच कॉन्ट्रॅक्टर आहेत। हायकोर्टात गेलो होतो, मी आपल्याला हायकोर्टाची प्रत देतो। हायकोर्टाने याच्यावर ताशेरे ओढले की गेली 12 ते 15 वर्षापासून तेच कॉन्ट्रॅक्टर का बरं आहेत? महाराष्ट्रात बाकी कॉन्ट्रॅक्टर शिल्लकच राहिले नाहीत का? बाकीचे कॉन्ट्रॅक्टर कामच करत नाही का? आणि मग ही रिंग हे 26 कॉन्ट्रॅक्टर आणि समीर भुजबळ हॉटेल आंबेसेटरच्या माणिक मॉल सोसायटीमध्ये बसले। मी तर असं म्हणेल की एसआयटी स्थापन करा, यांचे लोकेशन चेक करा, समीर भुजबळचं लोकेशन चेक करा आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरांचं लोकेशन चेक करा, आपल्याला सगळे माणिक मॉलचे लोकेशन सापडतील। एसआयटी स्थापन करा। मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की एसआयटी स्थापन करा आणि एसआयटी स्थापन करून याची चौकशी करा। समीर भुजबळांनी जी डील केली, सर्व विभाग समीर भुजबळच चालवतो। आदरणीय साहेबांना बऱ्याच गोष्टी माहीत नसतात। सर्व व्यवहार, आर्थिक भ्रष्टाचार हा फक्त समीर भुजबळने केलेला आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत। मी आपल्याला अभिमानाने सांगतो की गेली 3 वर्षापूर्वी आदरणीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हाही त्यांनी हे पत्र दिलं होतं। आपल्याला त्याची प्रत लागत असेल तर ती मी देतो। त्यांनी सांगितलं होतं की हे 5 वर्षाचं करू नका, हे 3 वर्षाचंच असू द्या। धन्यवाद। यस, मला असं वाटतं की ती माहिती चुकीची आहे। गेली मागच्याही सरकार होतं त्यावेळेस हे खातं भुजबळांकडेच होतं आणि आताही हे खातं भुजबळांकडेच आहे। गेली 5 वर्षापासून हे खातं भुजबळांकडेच आहे। मी हमालाच्या बाबतीमध्ये हे पहिल्यांदा घडलं की हमालांना वंचित ठेवलं। मी सरकारला ही विनंती करेल की याची एसआयटी स्थापन करा। याचा जो 600 कोटीचा भ्रष्टाचार समीर भुजबळने केलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करा, एसआयटी स्थापन करा आणि माणिक महलमध्ये झालेली मीटिंग कॉन्ट्रॅक्टरांची आणि समीर भुजबळची याची चौकशी करा। माझ्याकडे सगळे पुरावे आहेत। मी बरेच पुरावे कोर्टात दिलेले आहेत आणि कोर्टाने ह्या टेंडरला स्टे सुद्धा दिलेला आहे। आपल्याला त्या कोर्टाच्या प्रती लागत असेल, आदरणीय विरोधी पक्षनेते आत्ता जे मुख्यमंत्री होते, तत्कालीन विरोधी पक्षनेते होते, त्यांनी दिलेलं पत्र याची सुद्धा माझ्याकडे प्रत आहे। नाही, भुजबळ काही इतके मोठे नाहीये की त्रास देतील, असं काही नाही। परंतु भ्रष्टाचार हा नक्की झालेला आहे। नाही, आता मी भ्रष्टाचारावर संघर्षाला मी त्यांना पाडलं निवडणुकीमध्ये। आता मी